हॅलो एव्हरीवन. मी आज तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे. सगळ्यांना माहीतच असेल की नोव्हेंबर महिना सुरू झाला की युरोपमध्ये थंडी सुरू होते आणि युरोपचा विंटर म्हणजे खूप हार्श असतो. कधी-कधी टेम्परेचर मायनसमध्ये जातं, कधी स्नोफॉलही होतो. सूर्य बिलकुल दिसत नाही. ऑलमोस्ट 4 वाजता अंधार पडतो. ॲज अ इंडियन आपल्याला सवय नसते की असं 4 वाजता अंधार पडणं किंवा सूर्यदर्शन बिलकुलच न होणं. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे डिप्रेसिंग किंवा बोर वाटायला लागतं. पण हां, विंटरमध्ये असे बरेचसे इव्हेंट्स इथे ऑर्गनाईज केलेले असतात. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सो या व्हिडिओमध्येही मी एक असाच इव्हेंट दाखवते आहे, जिथे फायर शो अरेंज केलेला आणि फ्री बॉनफायर्स होते सगळ्यांसाठी आणि बरेचसे फूड ऑप्शन्स होते आणि किड्ससाठी फेस पेंटिंग आणि प्लेफुल ॲक्टिव्हिटीजही होत्या. लहानपणीच्या शेकोटीची चर्चा करत करत आम्ही युरोपमधलं बॉनफायर एन्जॉय केलं. हा जो इव्हेंट आहे त्याचं नाव विंटर पॉप आहे आणि हा इव्हेंट जेव्हा अरेंज केला होता तेव्हा खूप कडाक्याची थंडी होती. म्हणजे अगदी 2 ते 3 डिग्री टेम्परेचर होतं. तरीही इथले सगळे लोक त्यांच्या मुलांना जॅकेट, कॅप, ग्लव्ज घालून घेऊन आलेले. त्यांची खासियत हीच आहे की सीझन कोणताही असतो ते त्यांच्या मुलांना त्यांचं जे कल्चर आहे ते दाखवायला घेऊन येतातच आणि प्रत्येक फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी ते नेहमी रेडी असतात. की तुम्ही पण हा फायर शो एन्जॉय करा आणि मी इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला इथलं युरोपियन कल्चर आणि इथल्या बऱ्याचशा विंटर ॲक्टिव्हिटीज किंवा इव्हेंट्स दाखवत राहील. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. Et du pacte nos liégeois préférés, Librard et Bordelard, devant vous, posez et sous mesdames et messieurs, grâce au PME, grâce à la ville de Bruxelles et grâce à vous, cher public, merci beaucoup.